इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. क्राईम ब्रँच युनिट 2च्या कारवाईत आंतरराज्य रेकॉर्डवरील 3 आरोपी जेरबंद करून घरफोडीचे 3 गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचा 1 असे 4 गुन्हे उघडकीस आणल्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2 पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना मिळालेल्या माहितीने 3 जण मोटरसायकलवर बसून मेघराज बेकरी पेठ रोड या भागात बंद घराच्या अवतीभोवती फिरत असून ते चहाच्या टपरीजवळ रस्त्याच्या कडेला उभे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून मोटरसायकलवरील दर्शन शीख, धरमशीख सिंग, शमशेर सिंग, रणजीत सिंग शिकलीकर, बहादूर सिंग, ओंकार सिंग शिकलीकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घरफोडी आणि मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1,16,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3 आरोपितांकडून म्हसरूळ, पंचवटी, उपनगर, मुंबई नाका परिसरातील एकूण 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संतोष सुपेकर आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.